पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उमरखेड नगर परिषदेने शहरभर जंतुनाशक फवारणी मोहीम सुरू केली। स्वीकृत नगरसेवक गोपाल अग्रवाल, आरोग्य सभापती वीरेंद्र खंडारे आणि नगरसेवक गणेश खंडारे यांच्या उपस्थितीत सकाळपासून शहरातील सर्व प्रभाग आणि कानाकोपऱ्यात फवारणी करण्यात येते। नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आणि समाधान व्यक्त केले। उमरगा इथं महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक उत्साहात पार पडले। प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभूते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संतोष दादा कलशेट्टी यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी तर ॲडव्होकेट विशाल साखरे यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली। बैठकीत 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय तेली समाज मेळाव्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं। सिद्धप्पा घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समाज संघटना अधिक बळकट करण्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। माहूर परिसरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला मदत केली। त्यांनी जखमीची विचारपूस करून रुग्णवाहिकेशी संपर्क साधत त्याला वेळेत उपचारासाठी रवाना करण्याची व्यवस्था केली। घटनास्थळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून अपघाताची माहिती घेत आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला। त्यांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने नागरिकांनी त्यांच्या सेवाभावी भूमिकेचं कौतुक केलंय। यावेळी अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत करावी, 108 किंवा 112 या आपत्कालीन सेवांशी संपर्क साधावा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत असं आवाहन करण्यात आले। चिखली तालुक्यातील शाखेगाव येथील माजी सरपंच देविदास लोखंडे उर्फ छत्रपती परिचित सरपंच यांच्या प्रयत्नांमुळे श्रावण बाळ, विधवा निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। यापूर्वी या योजनांचं मानधन काढण्यासाठी लाभार्थ्यांना चिखली इथं जावं लागत होतं। वृद्ध, दिव्यांग आणि विधवा नागरिकांना प्रवासाचा खर्च, रांगेत तासनतास उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागत होता। ही अडचण लक्षात घेऊन लोखंडे यांनी चिखली येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून पाठपुरावा केला। त्यानंतर लाभार्थ्यांना घरपोच बँक सेवा उपलब्ध करून देण्यात आले। यामुळे गावातील वृद्ध, विधवा, दिव्यांग नागरिकांसह बचत गटांनाही फायदा झालाय। पूर्वी पैसे खात्यात न आल्यास किंवा व्यवहारासाठी वारंवार बँकेत जावं लागत होतं, त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता। आता गावातच सुविधा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत देविदास लोखंडे यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय। माझं नाव नारायण मयुरबा भालेराव राहणार साखे। काय सांगसाल, पहिली कशी फजिती व्हायची तुमची? फजिती म्हणजे रांगा लावायच्या, तिथं बँकेत जाऊन भाडं थोडं खर्च व्हायचं, सोबत एक माणूस लागायचा। मला काही दिसायचं नाही बरोबर, पण आता ही सुविधा आमच्या गावात मध्ये आणली सरपंच उपसरपंचानं, हे आम्हाला तुम्ही खुशी काय याच्यावर साहेब तुमच्या? आम्ही एकदम आनंदात आहोत। तुम्ही काय सांगता काका उभे राहा? आम्ही सांगतो आमच्या गावचे सरपंच आहेत हे फार आमचे आभारी आहेत। हो, कारण आमची पगार काही अवघड काही अडचणी झाल्या तर आम्ही त्याच्याकडे सांगतो की आमच्या अडचणी मिटूच। तुम्ही काय सांगसाल काका? आम्ही ते सांगणार आहे की गावात आम्हाला आनंद होऊन राहिला, सरपंचाने गावात आणलं हे चांगलं। एकली गेलेच नाही बापा, मी पोरग सोबत न्यावं लागेल, त्याचं भाडं वगैरे ते सगळं खर्च लागेल। आता गेल्यावर तर लागतच ना, असं थोडंच आहे। अजून काय बेजाऱ्या व्हायच्या? आता काय आहे, आता इथं गावात आल्यापासून चांगलं आहे बाबा, गावात आल्यापासून चांगलं आहे। हो। माझं नाव लक्ष्मी तुकाराम निकाळजे। बरं, या ठिकाणी हे जे तुम्हाला पगार काढण्यासाठी चिखलीला जावं लागत होतं, आता हे जे साहेब येतात गावात, तर तुम्ही काय सांगसाल त्याच्याबद्दल? काहीच नाही, त्याला विचारायचं द्यायचं काय, फोटो काढून नेला ते भेटले नाही तर त्याला जे गावात पैसे भेटून तुम्हाला जागेवर कसं वाटते? तुम्हाला बलदादर वाटते, आनंद वाटतो ना तुम्हाला? हा, पहिले जे तुम्ही चिखलीला जात होता ऑटो ना, नाही नाही बोल ते आपदा होणं, ते रिक्षात नाही बसता येत, एसटीत नाही बसता येत। आता हे बरं आहे ना घरपोच? हा, याच्यात तुम्ही समाधान आहे ना? नाही आपण त्या आपल्याला आनंद वाटतो बापा आपण अजून। तर ही सेवा आपली कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे अशी आपण साहेबांनी एकदा परत विनंती करावं की साहेब हे जे चाललं आमचं, हे आमचं कायमस्वरूपी चालू राहिलं आभार पाहिजे। वाटतंय आम्हाला। मी या गावामध्ये पहिल्या गावामध्ये बँकेची सुविधा नव्हती,
पण आपल्या छत्रपती साहेब यांच्या विनंतीवरून साहेबांना विनंती केली, त्यांनी मला ह्या गावामध्ये पाठवलं. त्या गावामध्ये 3 वर्ष झाले मी सेवा देऊ राहिलो. कशा प्रकारची सेवा देता? या गावामध्ये जे म्हातारे कोतारे ज्याच्या काही अडचणी असल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे पैसे इथे देण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही अपंग आहे, ज्याला काही पॅरालिसिस झालेलं आहे, म्हातारे ज्यांना इथे येता येत नाही, ग्रामपंचायतमध्ये मी त्यांचे घरपोच जाऊन म्हणजे पैसे काढून देतो सर. एवढी साहेबांच्या विनंतीवरून मी सेवा गावामध्ये देतो. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिवाळीपर्यंत बेस्टच्या ताफ्यात 1500 नवीन बस दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. भविष्यात स्वमालकीच्या 5000 बस घेण्याचं नियोजन आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलंय. वारंवार अपघातांच्या पार्श्वभूमीवर भाडे तत्वावरील बसची संख्या कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. PMIच्या 25 बसही लवकरच ताफ्यात दाखल होतील. तसंच पर्यटनासाठी 5 ओपन डेक बस सुरू करण्याचाही विचार आहे. विश्वासराव यांनी कोविड काळात भत्ता न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनाही आता भत्ता देण्यात आल्याचं सांगितलंय. बेस्टमध्ये सध्या 16,800 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलंय. बेस्टच्या विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह टीकेप्रकरणी काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी मागणी आमदार सना मलिक यांनी केली आहे. संबंधित ट्विटबाबत स्पष्टीकरण द्यावं, ते काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का हे जाहीर करावं आणि पक्षाची भूमिका नसल्यास तातडीनं माफी मागावी अशा 3 मागण्या त्यांनी मांडल्या. काँग्रेसकडून माफी मागितली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत त्यांनी सध्या मुंबईत निदर्शनं झाली असून गरज पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असं सांगितलंय. माफी देण्यास विलंब झाल्यास कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला जाईल. तसंच महिलांविरोधात अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. आमची 3 डिमांड आहे. फर्स्ट की INC नॅशनल लेवलचे जे पार्टी आहे त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की जे महाराष्ट्र काँग्रेसमार्फत जे ट्विट केलं गेलं आहे, जे टिप्पणी केली गेली आहे, ते नॅशनल काँग्रेसचं पण इंडियन नॅशनल काँग्रेसचं पण तेच स्टँड आहे का? नाही असेल तर आम्हाला क्लिअर अपॉलॉजी आणि अपॉलॉजी पण असं की पूर्ण प्रसिद्धीच्या नंतर ते अपॉलॉजी पाहिजे. आणि जोपर्यंत ते अपॉलॉजी भेटत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही आमचे जे प्रदर्शन आहे आम्ही थांबणार नाही. ठिकठिकाणी आता तर फक्त मुंबईमध्ये तुम्ही बघितलं आहे, आज काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर प्रदर्शन केलं आहे, पण पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतमध्ये आम्ही प्रदर्शन करणार. पुढची भूमिका आहे की जोपर्यंत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवारजी आणि जे महाराष्ट्राचे पहिली महिला उपमुख्यमंत्री आहे त्यांच्यावर जे टीका करण्यात आली आहे त्याचे अपॉलॉजी काँग्रेसकडून येत नाही तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करणार. आणि जोपर्यंत अपॉलॉजी येत नाही आणि वेळ जास्त झालं तर आम्ही लिगल काय ॲक्शन्स घेणार त्याची पण आम्ही काम चालू केलं आहे. जेव्हा जेव्हा महिलांवर टीका होते तेव्हा पार्टनरशिप कोणतेही धर्म नसतात आणि फक्त महाराष्ट्राचा प्रोग्रेस कसं होईल आणि महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महिलांनी काय केली आहे आणि आपण महिलांसाठी काय करतं, महिलांना सक्षम कसं करायचे, महिलाला पुढे कसं घेऊन जायचं, हे उद्दिष्ट पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतचं आहे. असं उद्दिष्टाच्या धर्तीवर, असं भारतचं आपल्या नेशनच्या धर्तीवर, आपलं असं महाराष्ट्र स्टेटच्या धर्तीवर जे आपण विचारधारा फॉलो करतात त्या धर्तीवर असं रिप्लाय येणे आणि असं टिप्पणी येणे हे योग्य नाही. जोपर्यंत त्यांनी अपॉलॉजी जाहीर केली नाही तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करणार आणि अपॉलॉजी लवकर नाही आली तर लीगल ॲक्शन पण घेणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या गुंगी गुडिया या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आलं. नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर बॅनरवर शाई फेक केली. तसंच हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला शाई फासून त्यांचा फोटो जाळत निषेध व्यक्त करण्यात आलाय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. त्या हर्षवर्धन सपकाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस कार्यालयात आहोत. आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये येऊन काळं पासलेलं आहे,
कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही आलं. पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे, ते बडवे पळालेत सगळे काँग्रेसवाले. आम्हाला असं म्हणायचं आहे कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या विरोधात 100%. मी काय बोललो तुम्हाला? मी तुम्हाला काय बोललो? त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहेत, आमच्या माता आहेत, आम्ही तर आमच्या माते समान आहेत. आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे. तो हर्षवर्धन सपकाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही. आणि त्याच्यासारखा माणूस जे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे. त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रातलं तोंड काळं करून इथं निघून जावं, ही माझी मागणी आहे. कोल्हापूरचे शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं राज्यभरात हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी कसबा बावडा येथील निवासस्थानी नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली. यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शून्यातून विश्व उभं केलंय. शिक्षण, समाजकारण आणि विकासाच्या माध्यमातून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं, अशा शब्दात आवळे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना व्यक्त करत डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असं त्यांनी सांगितलंय. डी.वाय. साहेब हे आमचे जुने संबंधित होते. पूर्वी ज्यावेळेला ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळेला आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये कडोली परिसरामध्ये आम्ही फिरत होतो. खरं म्हणजे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. डी.वाय. साहेबांचं कर्तृत्व हे महान कर्तृत्व आहे. एक महान नेता, त्यांनी हे सगळं वैभव जे उभा केलेलं आहे ते सगळं शून्यातून उभा केलेलं आहे. डी.वाय. साहेब हे कर्तृत्वान शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं. त्यांनी निर्णय ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्याने हात घातला त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात तो पराक्रम करून दाखवण्याचं काम डी.वाय. साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये मला खरोखर अभिमान वाटतो. मी ज्या वेळेला लातूरला खासदार झालो त्यावेळेला मला डी.वाय. साहेबांचा फोन आला. मला म्हणजे जयवंतराव जेवायला या, आणि मी तारीख दिलेली होती जेवायची, परंतु असा माणूस मी बघितलेला नाही. ज्या दिवशी मी तारीख दिलेली होती त्या तारखेला मला नाईलाजानं मुंबईला मिटिंगला जावं लागलं. परंतु दुसऱ्या दिवशी मला डी.वाय. साहेबांचा फोन आला, अहो तुम्ही माझ्याकडे काल येणार होता. म्हणजे एवढं लक्षात ठेवणारा माणूस. मी नंतर दुसऱ्या दिवशी परत आलो आणि आल्यानंतर मुद्दाम साहेबांनी मला त्यांच्या बंगल्यामध्ये जेवायला बोलवलं. आम्ही दोघं जेवायला बसलो. म्हणजे हा महत्त्वाचा विषय होता की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी लक्षात ठेवून त्यावेळेला जेवायला बोलून घेतलं आणि जेवायला दिलं. माझ्याबरोबर जेवायला बसले. मी पहिल्यापासून त्यांना ओळखत होतो. मी 50-60 वर्ष राजकारणामध्ये आहे. या 50-60 वर्ष राजकारणामध्ये त्यांनी एक निवडणूक लढवली विधानसभेची, परंतु त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी निर्माण करायला पाहिजे, म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि निरनिराळ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या याच्यामध्ये त्यांनी ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेलासुद्धा राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये केलं आणि त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी आपला मोठेपण यांनी सिद्ध केलेलं आहे. अशी एक मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. मी त्यांचं जे कुटुंब आहे, मग बंटी पाटील साहेब असतील किंवा संजय पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे जे बंधू असतील, या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. मी त्यांना आज जाऊन त्यांच्या ह्यांना हार घातलेला आहे आणि आता मी त्यांना परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी मी परमेश्वरची. नांदेड शहरात भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकेत यांच्यावर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत गॅरंटी कायदा होईपर्यंत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फायदा होणार नाही. यासह त्यांनी शेतकरी प्रश्नांसह विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यहाँ पे भी किसान संगठन हमारा काम कर रहा है. नांदेड़ में आए, अकोला में भी जाएंगे और महाराष्ट्र में भी और जगह भी प्रोग्राम हमारे हैं. महाराष्ट्र में सबसे ज़्यादा
आत्महत्याएं किसान कर रहा। फसलों के दाम यहाँ पे भी नहीं मिल रहे, जैसे पूरे देश भर में है ऐसा ही हाल महाराष्ट्र का भी है। पैदावार भी कम है और दाम भी नहीं मिल रहे। एमएसपी गारंटी कानून जब तक नहीं मिलेगा, जब तक लाभ किसानों को नहीं होगा, उसकी जो फसल है वो औने पौने दामों में जाएगी। ये हमारा एक बड़ा सवाल है कि एमएसपी गारंटी कानून की लड़ाई महाराष्ट्र के लोग भी लड़े। एक इशू है भूमि अधिग्रहण का। भूमि अधिग्रहण भी पूरे देश में भूमि अधिग्रहण हो रही। सर्किल रेट जो डीसी रेट है वो नहीं बढ़ा है और 2013 का रेट मिल रहा है। बहुत जगह उसका भी पालन नहीं हो रहा। सर्किल रेट का 4 गुना मिलना चाहिए, लेकिन सर्किल रेट का 2 गुना दे रहे हैं। और जमीन बहुत स्पीड से जा रही। अमेरिका से डील हो रही तो बहुत सी फसलें वहाँ से आएगी, बहुत से अनाज वहाँ से आएंगे, बहुत से फ्रूट्स आएंगे, नष्ट आएंगे वहाँ से, जो मेवा है वो वहाँ से आएंगे। उसका प्रभाव यहाँ के किसानों को पड़ेगा, वो 0% पाएगा। हमारे यहाँ से माल जाएगा तो उस पर 18% ड्यूटी लगेगी, तो यहाँ का किसान बर्बाद होगा। वो भी एक लड़ाई है। हाउस में 3 बिल अभी रखे हुए हैं। बिजली अमेंडमेंट बिल है। जब दिल्ली का आंदोलन चला तो उसमें तय हुआ था कि इस बिल को हम नहीं लेकर आएंगे, लेकिन अभी हाउस में पटल पे है। सीड बिल है और पेस्टिसाइड बिल है। ये हाउस में 3 बिल में हैं और अमेरिकन डील है और एमएसपी गारंटी कानून है। 4-5 बड़े सवाल हमारे पूरे देश भर में है। भूमि अधिग्रहण का इशू है। इन इशू को लेकर ही हम सब जगह जा रहे हैं। दिल्ली में और एक बार आंदोलन करने की तैयारी? अभी तो हम मीटिंगें कर रहे हैं सब जगह। जब कोई चीज़ तय होगी तो फिर उसको बताएंगे हम, अभी नहीं। अच्छा दिल्ली संसद में अगर अभी फिलहाल जो 3 बिल पड़े हैं तो इसके विरोध में कोई आपने? विरोध, हम मीटिंग चल रही है हमारी सब जगह। हम सरकार को चिट्ठी लिख रहे और दिल्ली के आसपास भी मीटिंगें चल रही है। मेंबर ऑफ पार्लियामेंट उनको नहीं, उनको नहीं। हम विपक्ष वालों को पता है सबको, उनको हम पूरा ज्ञापन देते हैं और वे हाउस में उनको कहा कि आप इस इशू पे बहस करो। वहाँ पे ये इशू है। हाल ही में कॉकरोच का जो आंदोलन हुआ दिल्ली में, उसके ऊपर आप क्या करें? वो ठीक हुआ मूवमेंट। हमने उस मूवमेंट को पूरा सपोर्ट किया। फिजिकल रूप से हमने ज़्यादा लोग वहाँ पर नहीं भेजे क्योंकि बच्चों का वो मूवमेंट था तो उन्हीं को चलने दिया, लेकिन बाहर से हमने उसको पूरा जो बाहर वाला राउंड था वो हमारे उसमें था। हमने वहाँ पे पूरा सपोर्ट उनको किया। अभी फंडिंग के बारे में ऐसी चर्चा चल रही है कि बाहर देश का फंडिंग आ रहा है। बाहर देश का फंडिंग कहाँ है? बाहर देश से तो आए तो फंडिंग, ये मूवमेंट चल जाएंगे हमारे। ठीक, हमें तो जानकारी है नहीं भाई कहीं से फंडिंग आता है क्या। फंडिंग में क्या लगा वहाँ पे उनका? उनके पास में माइक था, पिज़्ज़ा और बिस्कुट कोई और भिजवा देते थे वहाँ पे, खाने का सामान, और पानी भी कोई ना कोई दे जाता था। तो ये फंडिंग है। ये बाहर से लगा लो, चाहे विदेश से लगा लो। भारतीय जनता पार्टी को इसके आगे आपका समर्थन रहेगा? नहीं रहेगा, समर्थन रहेगा। उन्हें लड़ाई लड़नी है और वो ठीक नई जनरेशन है, वो लड़ाई बेहतर जानती है। अभिजीत के पर पाकिस्तानी एजेंट का ठप्पा लग जान दो, उस पर तो नजदीक के देश का लगा। हमारे पास तो अमेरिका कनाडा का लगा था किसानों पे। तो धर्मेंद्र प्रधान ने जो रिजाइन किया, आपने कहा कि अमेरिका के दबाव में? अमेरिका को क्योंकि डील करवानी है, हाउस चल रहे ना, तो इसलिए वो इस्तीफा दिया है उन्होंने। मतलब उनका भी प्रेशर था कि हाउस चले, भारत का हाउस चले, तो जो हमारी डील है वह क्लियर हो, जो दूसरे सीड बिल है ये है वो क्लियर हो, क्योंकि सीड तो वहां से ही आएगा ना। वो डील को लेकर आप पूरे देश में अभी आज जा रहे हैं, पूरे देश में जाएंगे। दिल्ली में इसका आंदोलन होने वाला है? हो जाएगा। ये आंदोलन ही तो है। यहाँ पे भी आए तो वैचारिक क्रांति दुनिया की सबसे बड़ी क्रांति है। एक तरफ बंदूक रख दो और एक तरफ विचार रख दो, तो बंदूक वाला भी सरेंडर कर जाएगा।
राज्यातील पोटखराब फॉरेस्ट आणि वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तसंच पैलवान मारुती नागनाथ हेगडे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री सचिवालय, कृषी मंत्री आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटलंय की अनेक शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर बागायती जमिनीची नोंद असून ते नियमित शेती करतात, पीक कर्ज घेतात, तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत। मात्र 7/12 उतार्यावर पोटखराब क्षेत्राची नोंद असल्यामुळे फार्मर आयडी तयार करण्यात अडथळे येत आहेत। फार्मर आयडी अभावी हे शेतकरी कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करून न्याय द्यावा अशी मागणी हेगडे यांनी केली आहे। नुकतीच राज्यामध्ये राज्य शासनाने कर्जमाफी केली आहे, परंतु वर्ग 2चे जे शेतकरी आहेत त्यामध्ये पोटखराब क्षेत्र आहे, फॉरेस्ट जमीन आहे, वतनी जमीन आहे आणि इतर काही समस्या आहेत त्यांच्या। ज्या पोट खराब क्षेत्र आहेत अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी निघत नाही, परंतु ती जमीन बागायत आहे परंतु त्या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रामध्ये पोट खराब असं नोंद असल्यामुळे संबंधित जमीन ही लागवडी अयोग्य असल्यामुळे संबंधित तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा फार्मर आयडी निघत नाही आणि त्यांची KYC होत नाही। फार्मर आयडी ही कर्जमाफीसाठी बंधनकारक केली आहे। राज्य शासनाने बंधनकारक केल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आयडी निघत नाही। कर्जमाफीचे आधीच नाव आहे परंतु फार्मर आयडी निघत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत आहे। असे राज्यामध्ये साधारणतः 20% शेतकरी आहेत। अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून 100% वंचित न राहू नये याकरता राज्य शासनाकडे माननीय मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील यांना मी निवेदन केलं आहे आणि या निवेदनाद्वारे त्यांना फार्मर आयडीची अट ही शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे। माझं नाव बापू दोडमेश आहे, राहणार हरावाडी आहे मी आणि माझी वर्ग 2ची जमीन असल्यामुळं माझी फार्मर आयडी निघत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली, त्यातही माझं नाव होतं, त्यातही माझी फार्मर आयडी निघायला नसल्यामुळं माझी कर्जमाफी झाली नाही। उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली, त्यातही माझं कर्जमाफीमध्ये नाव आलं, त्यामध्ये पण माझं कर्जमाफी झाली नाही। आता फिरून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली, त्यातही माझं नाव आले। फार्मर आयडी निघत नसल्यामुळे KYC होत नसल्यामुळं माझी ही कर्जमाफी होत नाही आणि ही शासनाने कर्जमाफीची फार्मर आयडीची अट आणि KYCची अट रद्द करावी एवढीच माझी शासनाला विनंती आहे। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।